लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. राहुल ओ पहिला चेंडू हाफ ट्रॅकर लेंथ ओळखल्याने काय सुरुवात केली या स्पर्धेची. योगेश्वर पाटीलनं ठोकलाय पहिल्याच चेंडूवरती विकेट. 6 धावांसाठी षटकार. काय स्ट्रोक केलाय. चेंडूला येऊ दिलं, थोडस बाउन्स मिळाला आणि त्याच्यानंतर पुलचा अंदाज, प्रॉपर कनेक्शन. सुरुवात अशी आहे या स्पर्धेची, तर या स्पर्धेचा अंत कसा असेल. वन डे स्पर्धा आणि लाजाबाद स्ट्रोक. चांगली सुरुवात जे हनुमान खांडवल संघाच्या वतीने आपण पाहत आहोत. खास करून योगेश्वर पाटीलनं षटकारानं आपल्या डावाला सुरुवात केली. थोडीशी चूक केली राहुलनं, थोडस बाउन्स अधिक मिळाला चेंडूला. हो आता मात्र पाहू शकाल थोडसा फ्रंट पुला जाऊन ऑनसाइडला हुक करायचं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी पाहू शकाल विनोद पाटीलनं धाव घेण्यापासून रोखलं, कारण या धावेमध्ये रिक्स होती. हे विनोदला मात्र ठाऊक होतं. त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी योगेश्वरला मात्र त्याने रिटर्न पाठवला आणि आय थिंक पहिला डॉट चेंडू आजच्या दिवसातील या स्पर्धेतील राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर बिनगडी बादशाह. माझ्या सोबतीला माझे मित्र व्हॉइस ऑफ जुन्नर अंदुरकी समीर ठाकरे जॉईन झालेले आहेत. त्यांचं करूया पुन्हा आपण या स्पर्धेच्या वतीनं 7 स्टार ग्रुपच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण मागील 2 ज्या स्पर्धा पाहिल्या, 2 गावातील खेळाडू एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले, परंतु ही स्पर्धा तशी नाहीये. प्रॉपर तुम्हाला सर्व खेळाडू एका गावातीलच खेळवणं अनिवार्य आहे. हो पंचांचा पाहू शकला या ठिकाणी लेग बाईचा इशारा पाहायला मिळतोय. आय थिंक बॅटची काढा होती, हे तेच पंचाने हेरला आणि आय थिंक हे सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 7 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात षटकारानं पाहायला मिळाली, त्याच्यानंतर राहुलचं जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं आणि जेव्हा रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन एक्झॅक्टली खेळपट्टीवरती असतो त्यावेळी मात्र सातत्यानं तुम्हाला फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी बदल होताना पाहायला मिळतात असं. आणि त्याच फिल्डिंगच्या जोरावरती आता मात्र या ठिकाणी पाहू शकतो ऑन साईडला जास्तीत जास्त आपल्याला बाउंड्री रायडर्स पाहायला मिळतात, कारण स्ट्रायकिंग एंडला आहे उजव्या हाताचा फलंदाज विनोद पाटील. जबरदस्त अगदी नाईसली डिलिव्हरी. रबर बॉल क्रिकेटचा आपण जर विचार केला तर विनोद पाटीलने आतापर्यंत हवं तसं योगदान आपल्या टीमला दिलेलं नाहीये, परंतु मागे काय घडले ते सर्व काही विसरून आता मात्र नव्यानं त्याला सुरुवात करावी लागेल, खास करून या स्पर्धेमध्ये. पुन्हा समोरच्या दिशेने अपारकाच्या साड्या पंच केला पॉइंटच्या डोक्यावरून. जबरदस्त फटका, चेंडू चाला अगदी पॉइंटच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. योगेश्वर पाटीलने षटकारानं डावाला सुरुवात केली, विनोद पाटीलने चौकारानं सुरुवात केली. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन आणि या चौकाराच्या बरोबरीनेच आता धाव फलकावरती धावा डबल फिगर आकडा मात्र पाहायला मिळतोय. बिनगडीबाद 11 रिप्ले मध्ये पाहू शकाल. जबरदस्त पंच अंदाज आणि अखेर 1 बाउन्स चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली. आज सौमिक केणे यांच्या नावानं हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. भावाली संघ अर्थात सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 मध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये असं वाटतं की ज्यावेळी आपण पुढील सीझनला सुरुवात करू, आय थिंक याच नावानं संघ सातत्यानं ओळखला जातो की काय. त्यासाठी अनंताजी केणे हे सुद्धा मात्र पाहू शकाल सध्या तरी कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. आमच्या सोबतीला माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे किरोलीचे सन्माननीय राकीजी दिगाडकर उर्फ रॉकी सर सध्या जॉईंट आहेत, परंतु या ठिकाणी कडक शॉट. ओ माय गॉड, कड़क चाय की प्याली हो और उसमें शक्कर ना हो, मजा नहीं आता. काय फटका केला विनोद पाटीलला. या ओव्हर मध्ये येणारा राहुलच्या अगेन्स्ट हा दुसरा षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धाफलक्यावर या ठिकाणी लागल्या गेल्या। जबरदस्त या ठिकाणी फ्लाइंग स्टार्ट जय हनुमान खांडवल संघाची सध्या आपण पाहत आहोत। कुठलाही गडी आतापर्यंत या ठिकाणी गमावलेला नाहीये, ही चांगली सुरुवात बनू शकतो। दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज उगवता तारा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही भावाले गावासाठी दीपेन। दीपेनचा मी या मागील स्पर्धेमध्ये सुद्धा उल्लेख केला होता की लेदर बॉलवरती सुद्धा तो चांगले धडे घेतोय आणि आता मात्र रबर बॉलवरती मात्र आपल्या टीमला पाहूया कशा रीतीने तो योगदान देतोय। टॅलेंट फार त्याच्याकडे आहे। जरूर असं वाटते की कमी वयामध्येच उंच शिखर तो गाठू शकतो। एवढी ॲबिलिटी त्याच्याकडे आहे, एवढी गुणवत्ता त्याच्याकडे आहे, परंतु हेच फक्त आपण भाकीत करू शकतोय। कारण कागदावरती नाव किती मोठं आहे त्याला महत्त्व नाहीये, तुमचं कार्य किती मोठं आहे त्याला फार महत्त्व असतं। परंतु आज दीपेन मात्र आपल्या नावाची छाप सोडेल त्या स्पर्धेमध्ये। वारंवार फिल्डिंगमध्ये कॅप्टन राहुल केने मात्र बदलाव करतोय, कारण त्याच्या विरोधात मात्र मोठे फटके आले। असं वाटलं होतं की चांगली सुरुवात तो आपल्या टीमला करून देईल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अशा प्रकारचे चढ उतार तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत असतात। दीपेन पाहू शकाल या ठिकाणी सुरुवात करतोय। या पहिला चेंडू पंचाचा नो बॉलचा इशारा, आय थिंक ओव्हर स्टेपिंग तिथे मात्र पाहायला मिळाली। शरीराचा वेध घेणारा चेंडू 1+1 एकूण 2 धाबा त्या ठिकाणी बोनसच्या रूपाने पाहायला मिळाला। नो बॉलच्या स्वरूपात एक तर लेग बायच्या स्वरूपात एक, अशा 2 धाबा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील। 19 धाबा या ठिकाणी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। डीजे जालिंदर आमच्या सोबतीला सातत्यानं मात्र या विभागामध्ये जास्तीत जास्त संख्येने आमच्या सोबतीला राहत असतात आणि त्यांचं सुद्धा चांगलं योगदान असतो 7 स्टार ग्रुपला। यानंतर होणारा सामना दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहा, कारण आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे। संजय स्फूट साबत विपक्ष आरडे 11 किरवली, एका बाजूला कैलास पाटील तर दुसऱ्या बाजूला राकेश दिगाडकर, या 2 स्टार मध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। दीपेन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय। ओ आकोटापात चेंडू बॅट शिकाडा टॉप एज होतो, चेंडू त्याला अगदी फाईन कडे हो मिस्टेक घेतली गेली आणि अखेर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय। 4 धावांसाठी हा चौकार। आउटफील्ड सुद्धा पाहिली तर अगदी चिकट आहे, अधून मधून पाहिलं तर पाणी सुद्धा साचलेलं आहे आणि त्याचमुळे मात्र फाईन लेगला तो शत्रक्षक होता त्याचा मात्र पाय थोडंसं स्लिप झाला आणि चेंडू मात्र सीमारेषा मात्र या ठिकाणी ओलांडली। जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग सध्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहतोय, चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहत आहोत। विनोद पाटील दुसरीकडे योगेश्वर पाटील पुन्हा मात्र पाहू शकला ऑन साइडला या ठिकाणी खेचून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क झाला नाही। खांडवलचे युवा उद्योजक प्रशांत पाटील याच्या माध्यमातून या टीमला सातत्याने नेहमीच प्रोत्साहन केला जात असतो आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र त्यांचं चांगलं योगदान टीम जे हनुमान खांडवल संघासाठी युट्यूबच्या माध्यमातून ते सुद्धा मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत। हो इथे फटका हवेत केला, मिस्टामिंग आहे, परंतु सेफ लँडिंग होणार, कारण शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे कुठला फिल्डर नाही। जोपर्यंत डीप वरून छत्रक्षक येतोय चेंडूला उचलो फेक करतोय तोपर्यंत एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली। असं वाटलं की दुहेरीचा प्रयत्न होणार, परंतु विनोद पाटीलला मात्र आपल्या साथीदाराला मात्र त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला तो घेऊन आला। कारण पहा ज्यावेळी 2 बॅटरमध्ये चांगलं कॉम्बिनेशन होतोय त्यावेळी मात्र तुम्ही सातत्यानं एक मोठी पार्टनरशिपकडे वाटचाल करू शकता किंवा तुम्ही एका मोठ्या धाव संख्येकडे वाटचाल करू शकता आणि त्या अनुषंगानं हे दोन्ही बॅटर सध्या खेळत आहेत। आता दीपेनच्या विरोधात लेफ्टी बॅटर योगेश्वर आहे, लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे, वाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर मिळेल, परंतु त्याच्यानंतर ओव्हर थ्रोच्या रूपाने सुद्धा दुसरी धाव मिळाली। येस चांगली पंचगिरी सध्या आपण पाहत आहोत। पंच आपण पाहिले तर या ठिकाणी आमच्या या स्पर्धेला लाभलेले आहेत पंच राजन पाटील सर आणि त्यांच्या सोबतीला पंच निखिलेशजी भजागे यांचा सुद्धा आपण जर विचार केला तर त्याने सुद्धा समीर स्पोर्ट पिंपलगड संघासाठी अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या, चांगला अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे। ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला टर्न केला, चेंडू चालला अगदी वारिस मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेनं, डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहतो, दुहेरीचा प्रयत्न होतो, घातकी होणार का, फेकी थोडीशी संत आली आणि त्यामुळे मात्र एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि त्या 2 धावा मात्र या ठिकाणी सहजपणे मात्र पूर्ण झाल्या गेल्या। जबरदस्त सध्या स्थिती आपण पाहतो जी हनुमान खांडवल संघाची विदाउट लॉस एकूण फलकावरती धावसंख्या लागल्या गेल्या 28-28। आजच्या दिवसातील आय थिंक या स्पर्धेतीलच पहिला सामना सध्या आपण पाहत आहोत, उद्घाटनीय सामना खांडवल विपक्ष भावाले।
हो वाईट यॉर्करचा प्रयत्न कुठल्या प्रकारचा मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक एक्झिक्यूट केला नाही विनोद पाटीलनं. फक्त चेंडूकडे पाहत राहिला आणि त्याच्यानंतर पहा चुकांवरती चुका. इथे आज आपल्याला सौमिक 11 भावाले संघाच्या वतीने पाहायला मिळत आहेत. पंचाचा वाईटचा इशारा 1+2 एकूण 3 धाबा त्या ठिकाणी पुन्हा बोनसच्या रूपानं खर्च केल्या. या धावसंख्येवरती कुठेतरी लगाम लावावं लागेल. मी मगाशीच म्हटलं की डिपेंड आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली उगवता तारा आहे, परंतु जर अशा तुम्ही चुका जर केल्या तर मात्र कुठेतरी हा मानसिक दबाव तुमच्यावरती पाहायला मिळू शकेल किंवा तुमच्या संघाला त्याचा नुकसान सोसावं लागेल. परंतु ही लेत लाजवाब परफेक्टली डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाज बीड झाले, यष्टिरक्षक बीड झाले आणि अखेर बायच्या स्वरूपात अवांतर एक धाव हे ते मात्र पूर्ण केले गेले. 32 धाबा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चांगली भागीदारी सध्या आपण पाहत आहोत. योगेश्वर आणि विनोद पाटील या दोघांमध्ये आज पाटील पाटीलगिरी सध्या या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. ओहो पाहू शकाल फ्लिक्सचा अंदाज करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटमध्ये हवं तसं मात्र संपर्क झाला नाही. पुन्हा चेंडू पाहू शकाल अगदी तडब्यांचा क्षेत्रक्षक फाईन लेगकडे गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला परंतु एस्टर्नवरती निशाणा साधला नाही. परंतु 2 धाबा मात्र त्या ठिकाणी घेण्यापासून दोन्ही बॅटरला रोखू शकले नाहीत. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धाबा म्हणजे पहिल्या षटकामध्ये सुद्धा 17 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा दीपेनने खर्च केल्या 17. एक स्ट्रॉंग स्थितीमध्ये सध्या संघ आपण पाहतोय. जय हनुमान खांडवली या संघाला. एसके एंटरटेनमेंट या युट्यूब वाहिनीवरती सध्या या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. फक्त टाईप करा सौम्यक केबल नेटवर्क ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेचा आनंद तुम्ही कुठेही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊ शकता. आज सोन्याहून पिवळा दिवस आहे खास करून अनंतजी केणे साहेबांसाठी, कारण त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 7 स्टार ग्रुपनं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. एकूण 14 संघांना स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. चला नाणेफेकीसाठी या संजय स्पोर्ट्स सावध संघाचे संघाडक येथे उपस्थित आहेत. कैलास पाटील RD 11 संघ आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. आज RD बॅक डाबातील शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज कैलास रावते. एक अनुभवी खेळाडू आहे भावाली टीमचा आपण विचार केला तर. वातावरण खूप छान आहे आज. क्रिकेट रसिक सुद्धा मात्र असं वाटते की या स्पर्धेचा आनंद जास्तीत जास्त संख्येने लुटतील त्यात काय शंका नाही, कारण हा विभाग आपण जर पाहिला तर क्रिकेटसाठी फार वेळ आहे. ओ पहिला चेंडू यष्ट्याच्या रोखाना हाताला लावड अपील लेग बिफोरचा आणि परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. आय थिंक इम्पॅक्ट ऑफ स्टिकच्या बाहेर आणि LB विकेट दिली जाणार नाही. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. सुरुवात विनोद पाटीलने चौकाराने केली होती, परंतु त्याच्यानंतर थोडासा चास पडला गेला. त्याच्यानंतर एक षटकार सुद्धा आला, परंतु त्याच्यानंतर हवं तसं मात्र तो टायमिंग प्रॉपर कनेक्शन करू शकला नाहीये. ओ हो खराब लेंथ. असे चेंडू जर तुम्ही योगेश्वर पाटीलला जर दिवसभर टाकले तर दिवसभर तो मात्र हे फटके खेळू शकतोय. जबरदस्त हुकचा अंदाज आणि चेंडू लॉंग लेगच्या पलीकडे जाऊन लँडिंग झालाय. योगेश्वरच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा सिक्सर. षटकाराच्या साईडने 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बॅटचा फॉलो आहे, बॅटचा स्विंग आहे. ओ हो 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 पुन्हा संधी होती परंतु ही संधी गमावली. परंतु वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव मात्र कैलासनं खर्च केली. वारंवार आपण जर पाहिलं तर कुठेतरी लेग स्टंपवरती कैलास मारा काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ही चुकीची लेंथ आहे कारण त्याच्या अगेन्स्ट लेफ्ट हँड बॅटर आहे. हे कुठेतरी मात्र पाहावं लागेल. ओ परफेक्टली लेंथ. अशा चेंडूची जर हाताळणी जर वारंवार झाली गेली तर मात्र तुम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या
फलंदाजांना मात्र शांत ठेवू शकता आणि ती लेंथ आय थिंक तो चेंडू कैलासच्या भात्यातून बाहेर निघाला. डॉट चेंडूची सांगता पाल आंबलाली. पुन्हा एकदा पुन्हा मात्र पाहू शकाल स्विंग अँड मिस चप्पल उठ केल्याचा प्रयत्न चेंडू चालला. पुन्हा एकदा अगदी यष्टांच्या पाठीमागे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. हो दुरीचा प्रयत्न होतो आणि इथे रनआउटची संधी असेल. नॉट आउट. एक क्षण असं वाटलं होतं की आय थिंक रनआउटच्या स्वरूपात पहिली सफलता भावाली टीमला प्राप्त होणार की नाही असा प्रश्न पडला, परंतु दोन्ही बॅटर आपापल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले गेले आणि पावसाची पुन्हा इथे हजेरी लागली गेली. आणि तसे जर पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर पाऊस असणं फार गरजेचं आहे, कारण प्रेक्षक सुद्धा मात्र त्या स्पर्धेचा मात्र आनंद घेत असतात आणि काही खेळाडू सुद्धा ते आनंद घेत असतात. आणि या ठिकाणी विनोद पाटील त्या पावसाचा आनंद घेतोय, कारण त्याच्या बॅटमधून जबरदस्त या ठिकाणी फटका निघालाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. जबरदस्त या ठिकाणी आपण रिप्ले मध्ये पाहिलं काय जबरदस्त प्रॉपर कनेक्शन आणि त्या पट्ट्याने हा स्ट्रोक त्याने खेळला गेला आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. ज्यावेळी विनोद पाटील त्याच्या रिदम मध्ये असतो त्यावेळी मात्र त्याचे फटके त्याची बॅटिंग असं वाटतं की पाहावाशी वाटत असते. ओ पुन्हा एकदा ओरपेच चेंडू उंचच उंच आणि लांबच लांब बॅक टू बॅक दुसरा विकेट 6 धावांसाठी षटकार. आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ संपन्न, 3 षटकांचा खेळ संपन्न आणि सौम्यक 11 भावाली संघासमोर पहिल्याच सामन्यामध्ये धाबांचा डोंगर उभा केलाय जे हनुमान खांडवल संघाने, कारण एकही विकेट्स न गमावत असताना एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 55 धावा लागल्या गेल्या आणि विजयासाठी 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. त्या धावांचा पाठलाग होणार की त्या धावांचा या ठिकाणी संरक्षण होणार, त्यापूर्वी आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे वाटचाल करतोय, त्याच्या नाणेफेकीकडे वाटचाल करतोय. 2 स्टार त्याच्यामध्ये 3रा स्टार यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. संजय स्पोर्ट सावत विपक्ष RD11 किरवली, रामकृष्ण काकडे, हरिभक्त पारायण यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. चला टॉस जिंकलाय RD11 किरवली संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि प्रथमतः संजय स्पोर्ट सावत संघाला या ठिकाणी बॅटिंग साठी आमंत्रित केलेलं आहे. चला दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल, कुठला संघ मात्र या पहिल्याच सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त करेल हे ऐकण्यासाठी आता पुन्हा तुमच्या सोबतीला जॉईन होतील माझे मित्र समीर ठाकरे. वेलकम टू कॉम्बॉक्स. चेक. धन्यवाद मिस्टर योगी पाटील सर, थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सौमिक केबल नेटवर्क प्रेझेंट माननीय श्री अनंता केने यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमने लोणार परिसरातील आणखी एक मानाची आणि सन्मानाची भव्य रबर बॉल स्पर्धा तुमच्या भेटीस येत आणि या स्पर्धेचा फर्स्ट अँड लास्ट डे, एक दिवसीय ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही बघितलं 55 धावा बनवल्या कांडवल टीमनं आणि 56 धावांचं लक्ष्य या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्यांना तमाम टेनिस बॉल क्रिकेटच्या वतीनं, त्याचबरोबर ओम साई आमने लोणार क्रिकेट परिवाराच्या वतीनं, कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं आणि तमाम आमच्या ऑफिशियलच्या वतीनं अनंत केने आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. पुन्हा सर्वांचं स्वागत. आणि 56चं आता टार्गेट या ठिकाणी सेट करायचं आहे, सेट केलेलं आहे, ते चेस करावं लागेल हा सामना जिंकायचा असेल तर.
खांडवलच्या विरोधात भावले. पहिल्याच सामन्यामध्ये तुम्ही पाहता सौमिक 11 भावले हा संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात जबरदस्त पिटाई दोन्ही फलंदाजांच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. लाईव्ह ऑन SK एंटरटेनमेंट. शंकरजी गुळवे आणि त्यांच्या टीमनं खूप चांगलं काम केलेलं आहे. मागील बऱ्याचशा सत्रांपासून आपण पाहतोय 7 स्टारला ते नेहमी साथ देत आलेले आहेत आणि नेहमीच DJ जालिंदर आमच्या आवाजाची काळजी घेत असतात. त्यांनाही आम्ही खूप सारा थँक्यू करतोय. आणि लगेचच आपण सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. निकलेश बजागे सर आणि राजेंद्र पाटील सर दोन मुख्य अंपायर या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेले आहेत. आज अतिशय चांगलं वातावरण वाटतं आणि रबर बॉल स्पर्धेसाठी सुटेबल असणारं वातावरण आहे. म्हणजेच काहीतरी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आणि आता रिमझिम पाऊस सुरू झालेला देखील आहे. अमोल आणि त्याच्या सोबतीला जोगेंद्र ही सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आणि ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी खांडवल टीम कडून राकेश षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्ग सरतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. फर्स्ट बॉल लेन बॉल होता आणि सरळ विकेट कीपर कडे बॉल निघून जातोय. डॉट बॉल होताच परंतु आता एक धाव बाईटच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली जाईल आणि ऑफ द मार्क टीम सौमिक 11 भावाले. प्रतीक्षा होती पावसाची आणि अखेर पाऊस आता सुरू झालेला आहे आणि ज्या वेळेला सरफेस पूर्णपणे ओळे असते, मैदानावर डबकी असतात, पाणी साठलेलं असतं, अशा कंडिशन्समध्ये बॅटिंग करणं फारसं कठीण असतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आता टाइम करावा लागेल. बरोबर मिडल ऑफ द बॅट घेऊन फटके खेळावे लागतील. ही लेन बॉल होता डाव्या त्याच्या बॅटर समोर आउटसाइड ऑफ स्टंप. चांगल्या चेंडूने सुरुवात करतो राकेश. खांडवल टीम विषयी योगी सरांनी अगोदरच्या डावामध्ये उल्लेख केला की सुरुवातीच्या मॅचेसमध्ये ते जबरदस्त भरीव कामगिरी करतात, परंतु जसजशा मोठ्या मॅचेस येतात क्वार्टर फायनल सेमीफायनल अशा वेळेला कुठेतरी अनुभवाची कमतरता त्या संघामध्ये दिसून येते. त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. कट केला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये पॉइंटला बॉल येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोगेंद्रचा आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. विनोद पाटील आज खूप चांगला खेळला. त्याच्या फॉर्म विषयी चर्चा होती की रबर बॉल क्रिकेटमध्ये तेवढं चांगलं योगदान त्यानं दिलेलं नाहीये, परंतु आज 31 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्याला चांगली साथ मिळाली. योगेश्वरची त्याच्या बॅटमधून 13 धावा 2 षटकारांचा समावेश होता आणि एकूण 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 55 धावा बनवल्या. एक मोठं टार्गेट सेट केलं आणि ज्या वेळेला मोठं टार्गेट असतं त्यावेळेला गोलंदाज अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतात. तो आत्मविश्वास सध्या राकेशच्या गोलंदाजीमध्ये दिसून आलाय. जोगेंद्र समोर ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला आणि पहिला मोठा फटका जोगेंद्र भालेकरच्या बॅटमधून आउट ऑफ द पार्क सिक्सर. पुढे टाकला स्लॉट मध्ये होता आणि बरोबर मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेत असताना वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवला आणि पहिला षटकार प्राप्त केला जोगेंद्र भालेकरनं. असे फटके खेळावे लागतील कारण तुम्हाला आता सिंगल डबल्सनं हे टार्गेट अचीव करता येणार नाहीये. तुमच्या या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाहीये. त्याच्यामुळे हेच फटके आता इथून उपयुक्त असतील. यानंतर संजय स्पोर्ट्स सावध संघ ऍक्शन मध्ये. विकेटची संधी आणि विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय सौमिक 11 भावाले टीमला. जोगेंद्र बॅक टू डग आउट. मुसळधार पाऊस आता सुरू झालाय. धावांचाही पाऊस पाडावा लागेल आणि आता अशा सरफेस मध्ये अशा कंडिशन्स मध्ये आता गोलंदाजांचे डोळे थोडेसे आता मोठे झाले असतील. येणाऱ्या मॅच मध्ये देखील गोलंदाज थोडेसे आता हॅपी असतील, आनंदी असतील, कारण रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये असं वातावरण होणं गरजेचं आहे.
दीपेन नवीन बॅटर आला, पुल करण्याचा प्रयत्न होता, डाऊन लेग स्टंप, अंपायर्स कॉल, इट इज अ वाईट. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. लवांतर धावेनिशी आता संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती आता 9 धावा लागल्या. ओहो हो, बॉलचा पाठलाग करायचा होता. आणखी एक स्क्वेअर बॉल, आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी मिळेल. लागोपाठ 2 व्हाईट बॉल आणि आता दो पाऊस सुरू झालाय. 11 धावा आहे. थोडस करेक्शन होतं यावेळेला. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मात्र डॉट आणि याचबरोबर षटक क्रमांक पहिला समाप्त. 11 धावा धाव फलकावरती. आणि आता असं वाटू लागले की आता खऱ्या अर्थानं पावसाळ्यातलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. सध्या VIP डाईटचं दृश्यही तुम्हाला बघायला मिळालं. कॅमेरामॅन भावेश बारशी सध्या आपण पाहतो. धावपळ सुरू झाली आता मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर, चला वेळ आता कमी घ्या. एकूण 14 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. एक दिवसीय स्पर्धा. अनंत केने यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या निमित्तानं स्पर्धेचं आयोजन. बाउन्सर बॅटची वरची कडा घेतली, टॉप एज घेत असताना बॉल लॉंग स्टॉप कडे येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी या ठिकाणी बाद होतोय. आणखी एक धक्का लागेल भावाले संघाला. अमोल यावेळेला आउट होत असताना भरपूर साऱ्या अपेक्षेनं खरं तर सर्वजण अपेक्षा करत होते, त्याच्याकडे बघत होते, परंतु इथे त्या अपेक्षांची पूर्तता त्याला करता आलेली नाहीये. चला फलंदाज लगेचच यायचा मैदानाच्या आतमध्ये. जास्त आता वेळ घेऊ नका, घाई करावी लागेल. खरं म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला स्पर्धा अनाऊन्स झाली त्यावेळेला फक्त 10 संघ आपण खेळवणार होतो, परंतु अनंत केने यांच्यावरती प्रेम आहे, 7 स्टार यांच्यावरती प्रेम या विभागाचं भरपूर आहे. त्याच्यामुळे अनेक साऱ्या संघांनी या स्पर्धेसाठी इच्छा व्यक्त केली की आम्हाला खेळायचं आहे. आणि आमच्या 7 स्टारनं त्याचबरोबर सौमिक केबल नेटवर्कनं तोही विचार केला आणि एकूण 14 संघ एका दिवसामध्ये खेळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी सर्व संघांनी, सर्व खेळाडूंनी योग्य साथ देणं आता गरजेचे असेल. हो, यावेळेला ऑन साइडला पूल केलाय, खेचून मारलाय, बॉलला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्ट, सिक्सर. अशा प्रकारे फटके खेळावे लागतील. राहुलच्या बॅट मधून सिक्सर आलेला आहे. अठरा धावा स्कोर कार्ड वरती, 18 रन्स. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओहो हो, पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला बॉल आणि प्लेड ऑन. बॅटची इनसाइड एज आणि बॉल सरळ यष्ट्यानं धडकलाय. विकेट गॉन. खूप जास्त बाहेरचा बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न खेचायचं होतं खरं तर, परंतु यावेळेला मिडल करता आलेला नाही आणि बॅटच्या आतली कडा घेत असताना बॉल सरळ यष्ट्यानं धडकला आणि राहुलला देखील आता मैदान सोडावं लागतंय. एक षटकार आला होता, परंतु त्यानंतर त्यालाही मोठा डाव साकारता आलेला नाहीये. या अगोदर जोगेंद्रच्या बॅट मधून एक षटकार आला होता. नागेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा निखिल.
यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी ऑफ फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जागेवरून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आणि हाही चेंडू येतोय डॉट बॉल. फर्स्ट ओव्हरमध्ये 11 धावा राकेशनं खर्च केल्या. त्यानंतर आता निखिल देखील चांगल्या सूर तालाने गोलंदाजी करत असताना इथे पुढे टाकल्या बॉल लॉन साइडला अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह करत असताना मिड विकेटला बॉल येतोय फक्त एकच धाव. ओव्हर थ्रू जरूर झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का, परंतु आता इथे बॅटर रेडी नव्हते आणि एका धावेवरती संतुष्ट होते आणि त्याच्याचमुळे त्यांना ती एक्स्ट्रा धाव घेता आलेली नाही आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 19 धावा. सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 ही स्पर्धा भव्य रबर बॉल स्पर्धा आणि एक दिवसीय स्पर्धा पूल केला ऑन साइडला फील्ड डाऊन दी बॉल. सरळ क्षेत्ररक्षकाकडे बॉल आला होता, मिड विकेटला फिल्डरही होता, परंतु त्याला झेल तेथे पकडता आलेला नाहीये. कॅच ड्रॉप जीवनदान मिळते आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 20. येणारे 6 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. 6 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्याकरिता. शेवटचे 6 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज प्रवीण बॉलिंग मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर दीपेन. पहिला बॉल लेंथ बॉल होता आणि कुठल्या स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर बघा ज्या वेळेला ओली सरफेस असते विकेट असते त्यावेळेला बॉल अधिकच स्किट होऊन बॅटरकडे येत असतात, विकेट किपरकडे जात असतात आणि अशा कंडिशन्स मध्ये तुम्हाला वेल टाइम करणं ऍडजस्ट करणं स्वतःला फार कठीण असतं. त्याच्यामुळे सराव प्रॅक्टिस इम्पॉर्टंट असते. आणखी एक डॉट बॉल. दीपेन एक चांगला खेळाडू, उगवता तारा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, परंतु आज ह्या सामन्यामध्ये तो भरपूर निराशाजनक कामगिरी करतोय. गोलंदाजी करत असतानाही 17 धावा खर्च केल्या. पुन्हा पूल करायचं होतं. आणखी एक निर्धाव. सातत्याने डॉट बॉल्स येत आहेत. हो यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता आणि गल्ली रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. वन साइड मॅच. एकवीस 21 इथे कट करायचं होतं. आणखी एक निर्धाव आणि याचबरोबर फार मोठ्या फरकानं पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे तिचे हनुमान खांडवल टीमनं. एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळाला आणि या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ बॅटिंग करत असताना विशेषतः साकारला तो विनोद पाटील. 31 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर.